गोंदियात आज तालुकास्तरीय श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जवळपास 25,000 कुटुंबातील लोकांना शासनाच्या विविध 48 योजनांचा लाभ या समाधान शिबिराच्या माध्यमातून देण्यात आला। मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते विविध योजनांचं प्रमाणपत्र वितरण करण्यात आलं। यावेळी माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार विनोद अग्रवाल, विजय राहंगडाले, संजय पुराम हे देखील प्रामुख्याने उपस्थित होते। यात वर्ग 2च्या जमिनींचे वर्ग 1 मध्ये रूपांतर करून देणं, कुटुंब प्रमुखांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसदारांचे नावे 7/12 चढवून देणं, सोबतच ज्या लोकांना संजय गांधी निराधार योजनेचं अनुदान मिळत नाही अशा लोकांना देखील यात शिबिराच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यात आला। यासह शासनाच्या विविध 48 योजनांचा लाभ या शिबिराच्या माध्यमातून मिळवून देण्यात आला असून गोंदिया जिल्ह्यातील हजारो लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला। यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या शिबिराचं नियोजन पाहत वाहवाह करीत महाराष्ट्रातलं सर्वात चांगलं समाधान शिबिर गोंदियात आयोजित झाल्याचं सांगत जिल्हाधिकारी प्रजित नायर आणि त्यांच्या चमूचे महसूल मंत्र्यांनी अभिनंदन केलं। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत तालुकास्तरीय समाधान शिबिरचं आयोजन गोंदिया तालुक्यामध्ये करण्यात आलं होतं। त्यामध्ये सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वात आजचा महत्त्वपूर्ण काम म्हणजे आम्ही 4190 जे अतिक्रमणधारक होते यांना सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत आम्ही पट्टे वाटपाचं काम आज या ठिकाणी करण्यात आलं। सोबतच 5 ब्रास मोफत रेती वाटप जे शासनाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे, घरकुल लाभार्थ्यांना आम्ही जो वाटप करतो त्या अंतर्गत आज आम्ही 200 लाभार्थ्यांना 1000 ब्रास रेतीचे जे पासेस आहेत, टीपी पासेस आहेत, त्याचं वाटप करण्याचं काम देखील आज यात करण्यात आलं। तसेच 7/12 दुरुस्ती असेल, सोबत बहुमतादार वर्ग 2चा 1 करणे असेल, तुकडेबंदी कायदेतील सुधारणानुसार नवीन फेरफार असतील आणि अशा वेगवेगळ्या महसुली सेवा, प्रलंबित फेरफार, निकाली काढणे अशा वेगवेगळ्या सेवांच्या माध्यमातून आम्ही जवळपास 8 ते 9,000 लाभार्थ्यांना आज या शिबिराच्या माध्यमातून लाभ देण्यात आला आहे। तसेच या शिबिरस्थळी जवळपास 50 वेगवेगळ्या विभागाचे स्टॉलच्या माध्यमातून ही देखील शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया देखील आज या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे। पट्टे वाटप करण्यात आले आणि महसूल विभागातून राशन काढून देण्यात आले। श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत गोंदिया जिल्ह्यामध्ये आमचे आमदार श्री विनोद अग्रवाल, श्री विजय राहंगडाले, संजय पुराम यांच्या वतीने आणि खास करून विनोद अग्रवालजीने पुढाकार घेऊन जिल्हाधिकारी आणि संपूर्ण टीम, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद आणि टीम, पोलीस अधीक्षक आणि टीम यांनी बसून या शिबिराच्या माध्यमातून 25,000 परिवारांना 48 योजनेचा लाभ या अभियानामध्ये देण्याचा निर्णय केला। मी या शिबिराला जेव्हा आलो तेव्हा महाराष्ट्रातलं सर्वात उत्तम हे शिबिर या ठिकाणी करण्यात आलं आणि या शिबिराच्या माध्यमातून या जनतेला संपूर्ण सेवा देण्याचं काम केला। माननीय देवेंद्र फडणवीसचं सरकार जे आमचं सरकार आहे या माध्यमातून गतिमान सरकार, लोकाभिमुख सरकार, पारदर्शी सरकार म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतो आहे। मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेची मालमत्ता सुरक्षित ठेवणे आणि जनतेला सर्व योजनेचा लाभ मिळवून देणे ही जबाबदारी प्रशासन आणि सरकारची आहे, ते आम्ही पूर्ण करतो आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।